इलेक्शन हे खरं चुरशीचं वाटत होतं. काटेकी टक्कर म्हटलं तरी हे इलेक्शन होतं. परंतु ज्यावेळेस आमचे नेते मान्य शेखरभाऊ गोरे यांनी जाहीर केलं की BJPला पाठिंबा द्यायचा, त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं ह्या मैदानात उतरलो. ज्यावेळेस भाऊनी पाठिंबा द्यायचं ठरवलं, आम्ही मैदानात उतरलो भाऊंचे कार्यकर्ते, तेव्हाच ही एकतर्फा निकाल लागला होता खऱ्या अर्थाने. आणि खऱ्या अर्थाने आज मसवडमध्ये जे काही आपण रिझल्ट बघतोय, जे काही वातावरण बघतोय, त्याचा खऱ्या अर्थाने किंगमेकर म्हटलं तर आमचे नेते मान्य शेखरभाऊ गोरे आहेत. हे तेवढा 100% खरं आहे. किंगमेकरची भूमिका बजावली आहे काय भावने बऱ्याच वेळा दाखवून दिलेलं आहे की ज्यांना सपोर्ट भाव करतील त्यांना गुलाल 100% मिळतोच. भावने सांगितलेलं जिकडं आपण सपोर्ट करू तिकडे गुलाल राहील. आणि CM साहेबांनी जो शब्द दिला आहे त्यांना आमदारकीचा, त्यांनी तो पूर्ण करावा. अजून बरंच काही इलेक्शन बाकी आहेत. आमदार साहेबांनी पण भावना जो शब्द दिला आहे तो पण पूर्ण करावा. आज मसवड नाताच्या नगरीमध्ये भावनी इथं सगळ्यांना सांगितलं की बाबा आपली पार्टीचा विषय असा आहे की आपण सपोर्ट कोणाला करायचा. त्यावेळेस सगळ्या उमेदवारी आज थेटच्या नगराध्यक्ष मान्यता इथं आहेत. त्यांना सांगितलं गेलं की बाबा आपल्याला थोडं थांबायला लागतंय. त्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही जो निर्णय घेताल तो आम्हाला मान्य आहे, तुम्ही सांगा. सगळ्यांनी सांगितलं की आपण आमदारांना सपोर्ट करूया, काय अडचण नाही. त्यामुळे आज हा 21-0चा निकाल समोर आलेला आहे. भाऊंची ताकद काय आहे ती सगळ्यांनी दाखवून दिलेली आहे. ज्यांना कोणाला वाटत होतं ना की यांची ताकद काय त्यांची ताकद काय, आज हे गुलालाच्या रूपाने दिसून येत आहे की शेखर भाऊंची ताकद काय आहे. मान्य शेखरभाऊ गोरेंचा शेखरभाऊ गोरे यांचा किंगमेकर मान्य शेखरभाऊ गोरे यांचा भावना शब्द दिला होता तो आता पाळणार का? आज मसवड नगरपालिकेचा इलेक्शनचा निकाल झालेला आहे आणि हा निकाल होत असताना सगळ्या निकाल पाहिलेला 21-0 निकाल झालेला आहे. 21-0 निकाल होत असताना आम्ही ज्या वेळेला शेखरभाऊ 10-15 दिवस इथं पडून होते, स्वतः सगळा रिपोर्ट घेत होते, त्यावेळेला भाजपच्या उमेदवारांनी हे मान्य केलेलं आहे की शेखरभाऊंचा खूप मोठा सपोर्ट होता म्हणून आम्ही आज 21-0 करू शकलो. आणि हा सुद्धा इथं भेट घेऊन त्यांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले की तुमच्यामुळं आज हा आम्हाला विजय शक्य झाला आहे. शेखरभाऊ ज्याच्याबरोबर असतात त्यांना गुलाल हा मिळतोच काय. आणि हे शेखरभाऊंनी करून दाखवलं आहे. यापुढं आमचे जे काय नगरसेवक पदासाठी ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना सर्वांना महानगरपालिकेमध्ये योग्य सन्मान द्यावा, एवढीच आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शेखरभाऊंना शब्द दिला होता आणि शेखरभाऊंना शब्द दिला होता तो लवकरच पुरा करतील असाही शब्द मंत्री महोदयांनी दिला आणि तो लवकरच पूर्ण होईल अशी आम्हाला सगळ्यांना आशा वाटते. आज आपण 2025 नगरपालिकेचे इलेक्शन बघितलं. 21-0 हा निकाल लागलेला आहे, पण ह्या केवळ भाऊंच्यामुळे लागला आहे. भाऊंनी जर सपोर्ट केला नसता तर हा निकाल लागणं अशक्य होतं. फक्त मंत्री महोदयांनी जो भाऊंना शब्द दिला आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी जे काम केलं ना तो शब्द त्यांनी पूर्ण पाळावा. आणि आपण पुढच्या येणाऱ्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये ना भाऊंना सगळ्यांनी मिळून गुलालात आलेलं बघायचं आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना मदत करायची. आणि भाऊंसारखा नेता आपल्याला लाभला आहे. भाऊंनी आपल्याला काय केलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि भाऊ कोणतेही त्यांच्याकडे अधिकार नसताना, आमदार नसताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांना मदत करतात, अगदी तळागाळापर्यंत. त्यामुळे भाऊंची साथ कोणीही सोडणार नाही शेवटपर्यंत. आणि भाऊ आमदार झालेले आम्हाला पाहिजेत, बस आमची एवढीच इच्छा आहे, बाकी काय. 21-0 झालेला आहे. ज्या दिवशी शेखरभाऊंनी शब्द दिला की आज आम्ही सर्व उमेदवारांना पाठिंबा देत आहे, त्याच दिवशी सर्व मतदारांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली होती. त्याच दिवशी निकाल झाला होता. प्रत्यक्ष होती फक्त लिगली निकालाची, तो आज साजरा झाला आहे. आणि भाऊंचा इतिहास आहे. ज्या इलेक्शनमध्ये ज्या निवडणुकीत भाऊंनी ज्यांना पाठिंबा दिला आहे तिथं गुलालच आहे असा इतिहास आहे. फक्त आमची एवढीच इच्छा आहे की आम्ही सर्वांनी भाऊंच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व ताकद लावलेली आहे. आज सर्व उमेदवारांनी निवडून आणलेला आहे. फक्त आमच्या भावना लवकरात लवकर न्याय मिळावा एवढी आमची अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या पुढच्या कितीही निवडणूक असू द्या, जिथे जिथे शेखरभाऊ असतील तिथे गुलालच असणार आहे एवढा शब्द देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. मान्य शेखरभाऊ गोरे यांचा, किंगमेकर शेखरभाऊ गोरे यांचा. धन्यवाद. आज जो रिझल्ट दिसतोय
जो मसवड नगरीमध्ये जो गुलाल दिसतोय त्याचं कारण एकमेव शेखर भाऊ गोरेंसारखा किंग मेकर जो तळागाळात जाऊन काम करणारा नेता आहे. त्या नेत्याच्या शब्दाखातीर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो काही पळून पायाला भिंगरी बांधून जे काम केलंय त्याचा आज हा निकाल दिसतोय. आणि इथून पुढे येणाऱ्या काळात जे शेखर भाऊ शब्द देतील त्या शब्दाला आम्ही पूर्णपणे उतरून जमिनीवर काम करू आणि शेखर भाऊ म्हणतील तसंच कार्य करू. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.